आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. आज रात्रीचे ठीक 9:30 वाजलेले आहेत आणि आज आपण कापगदे पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत. परंतु ह्या कापगदे पेट्रोल पंपावरती सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आपण बघू शकता की ह्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, पेट्रोल नाही आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण साकोली तालुक्यामध्ये आज 13 मे 2026 रोज बुधवारला चारही पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा तुटवडा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आणि प्रवास कसा करावा आणि शेतामध्ये कसे जावे असा फार मोठा गंभीर प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलेला आहे. रात्रीचे ठीक 9:15 वाजलेले आहेत आणि आज आपण मोदी पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत. आणि ह्या मोदी पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पडलेला आहे. आणि आज नागरिकांना फार मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि आज संपूर्ण साकोली तालुक्यामध्ये मोदी पेट्रोल पंप, अग्रवाल पेट्रोल पंप, कापगदे पेट्रोल पंप आणि माकोडी पेट्रोल पंप ह्या चारही पेट्रोल पंपावरती आपल्याला पेट्रोल पंपाचा पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे नागरिकांना प्रवास कसा करावा असा गंभीर प्रश्न पडलेला आहे. आपण बघू शकता 13 मे 2026 रोज बुधवारला एकाच दिवशी आणि एकाच वेळेला मोदी पेट्रोल पंप, अग्रवाल पेट्रोल पंप आणि कापगदे पेट्रोल पंप आणि माकोडी पेट्रोल पंप ह्या चारही पेट्रोल पंपावरचे पेट्रोल पंप संपलेले आहे. आणि डिझेलचा सुद्धा तुटवडा पडलेला आहे. आणि अख्ख्या साकोली तालुक्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा हाहाकार मचलेला आहे. तर भाऊ काय सांगाल? भाऊ पेट्रोल संपला तर मग आता चालवायचे कसे, कुठं जायचं आहे ते कशा पद्धतीने जायचे? तुम्ही कोणकोणत्या पेट्रोल पंपावरती गेले होते? मी 4ही पेट्रोल पंपावर, आता 4था पेट्रोल पंप आहे हा. ह्याच्यापूर्वी कोणकोणत्या नाव सांगा त्या पेट्रोल पंपाचे? मोदी पंपावर गेलो होतो, हां माकोडी पंपावर गेलो होतो हां आणि कापगदे पेट्रोल पंप पण गेलो होतो. हां. म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच टायमाला एकाच टाइमला संपूर्ण साकोली तालुक्यामध्ये चारही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो. ह्या मागचे नेमके कारण काय आहे? काय असं ते काय सांगा सर? आता कारण काय? आता एखाद्या पेट्रोल पंपावरचे पेट्रोल संपलं ठीक आहे, ठीक आहे. हो. परंतु एकाच दिवशी आणि एकाच वेळेस चारही पेट्रोल पंपावरचे पेट्रोल संपते. ह्या मागचं नेमकं कारण काय आहे? असं व्हायला तर नाही पाहिजे. होते का असं पण कधी? आता नाही, तर होऊ शकत नाही. हां. भाऊ काय सांगाल? आता आपल्यासमोर काही पेट्रोल आणि डिझेल भरायला कस्टमर आलेले आहेत आणि आता आपल्यासमोर होत आहेत. भाऊ काय सांगाल? एकाच वेळेस तर नाही व्हायला पाहिजे ना. हो, तर ह्या मागचं कारण काय आहे? आता आज तुम्ही आता पेट्रोल भरायला आल्यात आणि तुम्ही आता अग्रवाल पेट्रोल पंपावरती आता इथे हजर आहात. आता इथं आमच्या समोरच्या ज्या गाड्या दिला, हा. आम्ही मागे असतो, हां, बस सीधा बंदच करून टाकला. तर म्हणजे तुमच्या समोरच्या गाड्यांना पेट्रोल दिला आणि तुम्हाला दिलेलं नाही. नाही, ह्या मागचं कारण काय आहे? आता काम आहे. आता याने एका वेळेस इकडून तिकडून त्याच्या फोना गिना आलं असतील, काही असू शकते. ते कोणती असं VIP माणसं होती का सिरियस होते? ॲम्ब्युलन्स वगैरे होती का गाडी? नाही नाही नाही, काही नाही. हा. आमच्या रिक्षेत होते. सर्वसाधारण माणसे होते, हम्म. परंतु त्यांना पेट्रोल देण्यात आले त्यांना आणि दिलं. तुम्हाला पेट्रोल देण्यात आलेलं नाही. नाही, बंदच केला. संपला म्हणला. एका वेळेस का? हो, एका वेळेस संपला म्हणला. डायरेक्ट मशीनी बंद केला, काम खतम. हो, आता असं मला काय हरकत नाही की ही पेट्रोल पंपवाल्यांची दादागिरी किंवा काही का हुकुमशाही हो, होऊ शकते. असं मला काय हरकत नाही. काय म्हणाल? पेट्रोल पंपावर पाणी ते डिझेल पेट्रोल आहे किंवा नसे, हां गाडी आली किंवा नाही आली, हां त्याच्यामुळे बंद केला का आता त्याचा आहे प्रॉब्लेम, आम्हाला काही माहीतच नाही आहे. हो, पण भाऊ मला एक आता आमच्या गाड्यातला पेट्रोल संपला, त्याच्यामुळे आम्ही पेट्रोल पंपावर आलो ना. आता एवढे पेट्रोल पंप आहे साकोली जे आहे एरियातलं, ते पुरं बंद आहेत. आता बंद म्हणजे एकाच तर वेळेस- याच्यामुळे काहून एका वेळेस बंद झालं ते आता आम्हालाही माहीत नाही आहे. म्हणजे पेट्रोलची गाडी आली किंवा नाही आली, कुठून प्रॉब्लेम आहे ते आम्हाला माहीतच नाही ना.
आता आम्ही तेच म्हणतो का एवढे पेट्रोल एका वेळेस चारही पेट्रोल पंपाचा पेट्रोल कसा काय हो. संपला. आता तेच आता समस्या आहे आमची. ठीक आहे, तर हे होते कस्टमर पेट्रोल भरायला आलेले आणि आज आपण अग्रवाल पेट्रोल पंप इथे आहोत आणि इथे काय आपण कस्टमरशी चर्चा केलेली आहे आणि खरोखरच संपूर्ण साकोली तालुक्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि एकाच दिवशी आणि एकाच वेळेला चारही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आणि प्रवास कसा करावा हा फार मोठा गंभीर प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.